रायगडच्या रोह्यामध्ये अजितदादांची राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये राडा झाल्याचं पाहायला मिळालंय। दादांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार समीर सकपाळ आणि भाजपचे उमेदवार रोशन चाफेकर यांच्यामध्ये बाचाबाची झाली आहे। या बाचाबाचीचं हाणामारीमध्ये रूपांतर झालं। आमच्या बाबतीत दरवेळी होतोय। तर ईव्हीएमच्या स्ट्रॉंग रूम बाहेर राजकीय पक्षांना पहारा देण्याची मुभा आहे। निवडणूक आयोगाकडून स्ट्रॉंग रूमच्या बाहेर पहारा देण्याची मुभा देण्यात आली आहे। ईव्हीएममध्ये छेडछाड केली जात असल्याचा काही राजकीय पक्षांचा आरोप होता। महापालिका निवडणुकीच्या हालचालीला आता सुरुवात झाली आहे। 4 डिसेंबरला राज्य निवडणूक आयोगाने बैठक बोलावलेली आहे आणि सर्व महानगरपालिकांचे आयुक्त बैठकीला उपस्थित राहणार आहेत। राजकीय पक्षांकडून सूचना आणि हरकती आलेल्या आहेत आणि याचा राज्य निवडणूक आयोग आढावा घेणार आहे। 10 डिसेंबरपर्यंत आलेल्या हरकती सूचनांचं निरसन करण्याच्या हालचाली आता सुरू झाल्यात। जिल्हा परिषद निवडणुकीच्या आधी महापालिका निवडणुका होण्याची शक्यता वर्तवली जाते। सिंधुदुर्गच्या सावंतवाडीमध्ये भाजप आणि शिंदेच्या सेनेमध्ये बाचाबाची झालेली आहे। भाजपची गाडी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी अडवलेली आहे। पोलीस घटनास्थळी दाखल झाले। सावंतवाडीमध्ये तणावपूर्ण वातावरण आहे। पोलिसांचा अतिरिक्त फौजफाटा मागवण्यात आल्याची देखील माहिती आहे। संतोष बांगरांनी मतदान केंद्रामध्ये घुसून महिला मतदारावर दबाव आणल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे। मतदान करताना संतोष बांगरांनी मोबाईलवर व्हिडिओ देखील काढला असून गोपनीयतेचा भंग केल्याप्रकरणी बांगर यांच्यावर गुन्हा दाखल झालाय। दरम्यान यावर किमान लोकप्रतिनिधींनी लोकशाहीची चाड ठेवली पाहिजे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय। हिंगोलीतील कळमनुरीचे शिंदेच्या शिवसेनेचे आमदार संतोष बांगरांनी उघडपणे मतदान केंद्रामध्ये घुसून महिलेवर दबाव आणल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय। आमदार संतोष बांगर महिला कुणाला मतदान करत आहेत हे बघत आहेत आणि त्यानंतर ते सदर महिलेला मतदानासाठी तिन्ही बटन दाबण्याची सूचना करतायत। बांगरांचा व्हिडिओ म्हणजे लोकशाहीची उघडपणे थट्टा उडवणार आहे। बांगर इथेच थांबले नाहीत तर मतदान करताना त्यांनी मोबाईलवर व्हिडिओही काढलाय। मतदान केंद्रात आल्यापासून बांगरांची दादागिरी दिसत होती। बांगर आले पण मतदानासाठी रांगेतही उभे राहिले नाहीत। परवानगी नसताना मतदान केंद्रावर मोबाईल घेऊन गेले। मतदान केंद्रावर मोबाईलवरून संवाद साधला। मतदान करताना व्हिडिओ रेकॉर्ड केला। महिला मतदाराला ईव्हीएमवर बटन दाबण्याच्या सूचना केल्या। स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचा विजय असो घोषणा केली। एकनाथ शिंदे आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है अशी घोषणा केली। एकनाथ भाई शिंदे तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है। हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी आमदार संतोष बांगरांना कठोर शब्दात सुनावलंय। मला असं वाटतं की किमान लोकप्रतिनिधींनी लोकशाहीची चाड ठेवली पाहिजे आणि लोकप्रतिनिधींनी निवडणुकांमध्ये आपण कसं वागतो आहोत, आपण काय संकेत देतो, काय संदेश देतो याचा विचार केला पाहिजे असं माझं मत आहे। लोकप्रतिनिधींनी जबाबदारीने बोललं पाहिजे असं म्हणत शिंदेच्या शिवसेनेच्या मनीषा कायंदेंनी कान टोचले। बघा, लोकप्रतिनिधी देखील काही गोष्टी टाळल्या पाहिजे। आचारसंहितेचा भंग कोणीच करू नये, परंतु ते का गेले, कोणाशी अधिकाऱ्यांशी बोलायला गेले की कुठल्या कामासाठी गेले किंवा काय त्यांना मुद्दा होता
हे नक्कीच तपास झाल्यानंतर समजेल. एक आमदार तर जाऊन दाखवतात की कोणी मतदान कोणाला करायचं. खरोखर निवडणूक आयोग म्हणून प्रकार आहे की आता सर्कस झाली त्याची, हे विचार करण्यासारखं आपल्या देशात आहे. निश्चित रूपानं कोणी जर गुन्हेगारी प्रवृत्तीनं वागत असलं तर त्याच्यावर निश्चित रूपानं कारवाई होते. मग तो आमदार असतो, मंत्री असो, कोणी असो.